निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुला मच्छिंद्रनी सांगितलेलं आठवतंय तर? शुभम भवतु। इथून जेव्हा तू साधना संपवून प्रस्थान करशील तेव्हा मी तुला एक भेट देईन, त्यावेळी मला स्मरण कर। होय प्रभू, आज मी माझ्या गुरूंनी सांगितली तशी साधना करतो। नमः शिवाय। देवी, क्षमा असावी, पण आपले हे व्रत कधीपर्यंत सुरू राहणार आहे? जोपर्यंत श्रीनाथ माझ्यासोबत विवाह करायला तयार होत नाही तोपर्यंत हे व्रत मी सोडणार नाही। देवी, श्रीनाथ त्यांच्याच कक्षात आहेत।
पण राजवाड्यात काळजीचे वातावरण आहे. राज्यातले कोणतेही काम थांबणार नाही, हे दायित्व तुमचे आहे. ते आम्ही पार पाडत आहोत. परंतु आपल्यात आणि श्रीनाथांमध्ये जे घडत आहे ते कसे तरी राज्यात पोहोचले आहे आणि राज्यात सगळीकडे त्याची चर्चा आहे. प्रजा आहे, ती सगळ्या बाजूनी बोलणारच. तुम्ही त्यांना स्पष्टीकरण द्यायला जाऊ नका. देवी, आपण म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण हे कधीपर्यंत सुरू राहणार आहे याची काळजी वाटते. एकतर श्रीनाथ स्वतःहून माझ्याकडे येतील आणि अर्धांगिनी म्हणून मला स्वीकारतील, नाहीतर दिलेलं वचन मोडून राज्यातून बाहेर जातील. माझी आज्ञा आहे, त्यांना जर स्त्री राज्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यांना कोणीही अडवणार नाही. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नरहर हो मच्छिंद्रना, शिवहर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर. देवी, श्रीनाथ राजवाड्याच्या बाहेर पडले आहेत. त्यांनी स्त्री राज्याच्या बाहेर पाऊल ठेवले की मला सांगा, तेव्हा मी हे व्रत सोडेल. जशी आज्ञा. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नरहर हो मच्छिंद्रना, शिवहर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर, देवा मच्छिंद्रना, गुरुवर. हे आदिशक्ती, माझा नमस्कार स्वीकार कर. शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. आजवर मी शिवतत्वाची साधना केली. ह्यानंतर श्री महादेवांच्या आज्ञेनेच मी तुझी अर्थात शक्तीची पूजा करणार आहे. आजवर या साधनेबद्दल मी अनभिज्ञ होतो, परंतु सद्गुरु कृपा झाली आणि या साधनेबद्दल मला समजले. ही साधना सुरू होण्यापूर्वी मी तुझा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. माझी ही साधना सफल होवो ही प्रार्थना. ओम ऐं
ज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा कोण आलंय बघ. काय सुरू आहे इथे? देवीची पूजा. त्या आदिमायेची पूजा कल्याणासाठी फल्यासाठी कर. मात्र तुमच्या हेतूबद्दल मला शंका आहे आणि मला जे दिसतं आहे त्यावरून मी एकच सांगू शकतो की मैनावती विरुद्ध काही षडयंत्र केले तर ते यशस्वी होणार नाही. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. हे श्री महादेव, आजवर मी जे पुण्य कर्म केले ते माझ्या काहीच कामी येणार नाही का? माझे काहीच संचित नाही का? श्री हनुमंतरायांना मी प्रसन्न करू शकले, परंतु श्री मच्छिंद्रनाथांपुढे मी शरण गेले. श्रीनाथ माझे कधीच होऊ शकणार नाहीत का? असे का आहे? हे श्री महादेव, श्री मच्छिंद्रनाथ जर माझे होणार नसतील तर मला जगण्याची इच्छा नाही. मी माझा देह तुमच्या पायावर ठेवते.
मच्छिंद्रनाथ, यानंतर तुला मूलाधार चक्राची पूजा करायची आहे, अर्थात कुलाची पूजा करायची आहे। कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे मी स्वतः। शिव आणि शक्तीच्या एकत्रित उपासनेचा हा मार्ग आहे। या साधनेत भोग हाच त्यागाचा मार्ग आहे। या मार्गात ज्याच्या शरीराला उपभोगाचा गंध आहे तो पशु स्वतः पशुपती शिव होय। अनाचार, सदाचार, अकार्य, सत्कार्य, अगम्य, गम्य याचा विधिनिषेध मानू नये। अग्नी ही सगळं भक्ष्य करतो, परंतु तरीही तो अलिप्त राहतो। तसाच तू सर्व भोग भोगून अलिप्त राहावंस, हीच खरी साधना आहे। या शिवशक्तीचं एकत्रित येणं म्हणजेच समाधी होय। या समाधी सुखाचे वर्णन तू कोणालाही सांगू नकोस। बाहेरून तर तू शिव आहेस, आता आतून शाक्त हो। आणि जगात वैष्णव राहून कल्याण कर। मच्छिंद्रनाथ, आज तुला मी या साधनेची दीक्षा देतो आहे। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन।